सकाळचे 5 वाजत आले होते. दररोज सारखं सकाळचा अलार्म वाजताच सीमाचे डोळे उघडले, पण तिचं उठायचं मन होत नव्हतं, कारण रात्री झोपण्यासाठी खूप उशीर झाला होता. खरं तर काल तिच्या मुलाचा वाढदिवस होता, त्यामुळे घरात छोटीशी पार्टी ठेवली होती. केक बनवण्यापासून नाश्ता आणि जेवण बनवण्यापर्यंत सर्व काम तिने घरीच केलं होतं. तिच्या सासू सासऱ्यांना बाहेरचे जेवण जमत नव्हतं, त्यामुळे तिच्या नवऱ्याने म्हणजेच प्रशांतने सीमाला संपूर्ण जेवण घरीच बनवायला सांगितलं. आजूबाजूचे लहान मुलं आणि जवळचे काही नातेवाईक यांना वाढदिवसाचं आमंत्रण दिलं होतं, त्यामुळे पाहुणे गेल्यावर भांडी धुणे, किचन धुणे आणि साफसफाई करत असताना रात्रीचे 12 वाजले. झोप पूर्ण न झाल्यामुळे तिने अलार्म बंद करून कूस बदलून झोपून गेली आणि जेव्हा तिला जाग आली तेव्हा पाहते तर काय, घड्याळात 7 वाजले होते. ती घाईघाईने उठली आणि आंघोळ करून स्वयंपाकघरात गेली. तेव्हा तिची सासू स्वातीताई तिला आवाज देऊ लागल्या आणि म्हणाल्या, अगं सुनबाई, तुझे सासरे कधीपासून आंघोळ करून बसले आहेत, तू चहा आणून देत. सकाळी सकाळी उपाशी पोटी त्यांना गोळी घ्यावी लागते, ही गोष्ट तुला दररोज आठवण करून द्यावी लागते का? त्यावर सीमा म्हणाली, हो आई, लगेच आणून देते. असं म्हणत तिने चहा केला आणि लगेच सासऱ्यांना औषध काढून दिले. तिचे सासरे आबासाहेब तिच्या सासूला म्हणू लागले, स्वाती, सकाळी सकाळी तिला अनेक गोष्टी कशाला ऐकवत आहेस? तिला तसंही भरपूर काम असतात. बिचारी सकाळी लवकर उठते आणि लगेचच कामाला लागते, आणि तू म्हणजे टोमणे मारायचं कधी थांबत नाहीस. या गोष्टी ऐकताच स्वातीताई स्वतःचं तोंड वाकडं करू लागल्या. सीमा स्वयंपाकघरात नाश्ता बनवण्यासाठी गेली तेव्हा तिचा मुलगा तिच्याजवळ आला आणि म्हणाला, आई, तू किचनचं काम नंतर कर, आधी माझा बेल्ट शोधून दे. मी कधीपासून शोधतोय पण ती मला सापडतच नाही. त्यावर सीमा त्याला म्हणाली, अरे बाळा, शाळेतून आल्यानंतर तू तुझा बेल्ट व्यवस्थित का ठेवत नाही? स्वतःची कामं सोडून सीमा त्याचा बेल्ट शोधू लागली. तितक्यात बाहेरून दूधवाला सीमाला आवाज देऊ लागला. लगेचच मुलाचा बेल्ट हातात देऊन ती किचनमध्ये जाऊन दुधाचे पातेलं घेऊन आली आणि दूध घेण्यासाठी दरवाजावर पोचली. तेव्हा दूध देणारे काका तिला म्हणाले, मॅडम, थोडं लवकर येत जा, मला अजून बऱ्याच ठिकाणी जावं लागतं. सीमा त्यांना काही नाही म्हणाली. ती दुधाचं पातेलं आतमध्ये घेऊन आली. तितक्यात तिची सासू म्हणू लागली, अगं सुनबाई, आजच्या दिवसात आम्हाला चहा मिळेल का नाही? सीमा त्यांना म्हणाली, हो आई, लगेचच घेऊन येते. दुधाचं पातेलं गॅसवर ठेवून ती लगेचच चहा घेऊन सासू सासऱ्यांच्या खोलीत पोहोचली. त्याच वेळेस तिचा मुलगा तिला आवाज देऊ लागला, आई, लवकर नाश्ता दे आणि माझा डब्बा भरलास की नाही? तुझ्या चक्करमध्ये मी दररोज शाळेला उशिरा पोहोचत आहे. तेव्हा सीमा म्हणाली, हो बाळा, मी आलीच. आज तुझ्या शाळेला उशीर होणार नाही, मी तुला स्कूटीवर शाळेत सोडून येते. असं म्हणून सीमा तिच्या खोलीतून घाईघाईने बाहेर आली. तेव्हा सासरे आबासाहेब सासूला म्हणाले, यशला शाळेत सोडायचं काम प्रशांत सुद्धा करू शकतो. बिचारी सीमा इतकी धावपळ करून थकून जात असेल आणि वरून ती ब्युटी पार्लर सुद्धा चालवते. तेव्हा स्वातीताई म्हणू लागल्या, अहो, तुमच्या सुनेला स्कूटर इथे तिथे फिरवण्यासाठी घेऊन दिली आहे का? यशला शाळेत सोडून येण्यात अशी कोणती मोठी समस्या आहे? आणि तसंही दिवसभर काम करून माझा मुलगा प्रशांत थकून जातो, त्यामुळे तो सकाळी आरामात उठतो. यशची शाळेची तयारी करून सीमा त्याला स्कूटरवर बसवून शाळेत सोडायला गेली. त्याच वेळेस खोलीत बसलेली तिची सासू तिला म्हणाली, अगं सुनबाई, टीव्ही चालू होत नाही. अगं सीमा, कुठे आहेस? स्वातीताई यांचा आवाज ऐकून प्रशांतला जाग आली. तो बाहेर आला आणि म्हणाला, सीमा कदाचित यशला शाळेत सोडायला गेली आहे. त्यावर तिची सासू प्रशांतला म्हणाली, अरे मुला, मग तूच येऊन बघ की या टीव्हीला नेमकं काय झालं आहे. तेव्हा प्रशांत म्हणाला, अगं आई, मी आता काय बघत बसू, माझ्या ऑफिसला जायला उशीर होईल. जेव्हा सीमा येईल तेव्हा ती बघून घेईल. थोड्या वेळातच सीमा आली. तेव्हा तिचा नवरा तिला म्हणाला, अगं सीमा, यशला शाळेत सोडायला जाण्यापूर्वी आईबाबांची संपूर्ण काम करत जा. हे ते बघ, आई तुला आवाज देत होती. का, काय झालं? सीमाने असं विचारल्यावर प्रशांत म्हणाला, टीव्ही चालत नव्हता, त्यामुळे ती तुला आवाज देत होती. ठीक आहे, मी बघते काय झालं आहे. टीव्ही चालू का होत नाही? असं म्हणत ती तिच्या सासूच्या खोलीत गेली. तेव्हा तिची सासू म्हणाली, आता माझी आवडती मालिका संपून गेली असेल, मी बघते नक्की काय झालं आहे. असं म्हणत तिने टीव्हीचा स्विच चेक केला आणि तितक्यात टीव्ही चालू झाला
आई, टीव्हीचा स्विच ढिला झाला होता, त्यामुळे कदाचित तो लागत नव्हता. अच्छा, म्हणजे स्विचमध्ये गडबड होती का? मला वाटलं की टीव्ही खराब झाला, असं स्वातीताई आबासाहेबांना म्हणू लागली. ते सुनेला म्हणू लागले, अगं मुली, जर तुझ्या सासूचं तोंड बंद करण्यासाठी कोणतं तरी स्विच असतं तर किती बरं झालं असतं. माझ्या कानाला थोड्या वेळासाठी आराम मिळाला असता. सासऱ्यांची गोष्ट ऐकता सीमा हसू लागली आणि तिची सासू सासऱ्यांकडे रागाने बघू लागली. अगं सीमा, आज नाश्ता मिळेल का की ऑफिसमध्ये जाऊन नाश्ता करावा लागेल? बाहेरून प्रशांतचा आवाज येऊ लागला. भाजी तयार आहे, फक्त चपात्या बनवायच्या आहेत, असं म्हणत सीमा स्वयंपाकघरात जाऊ लागली. प्रशांत नाराज होऊन म्हणाला, काय? मी आंघोळ करून तयार झालो, पण तू नाश्ता सुद्धा तयार करू शकत नाही? झटपट काम करत असलेल्या सीमाने भरभर चपात्या लाटल्या आणि नाश्त्याची प्लेट त्याच्या समोर नेऊन ठेवली. तोंडात पहिला घास घेताच तो म्हणाला, तुला दिवसभर घरात एकच काम करायचं असतं आणि तेही तुला नीट जमत नाही. तू भाजी अगदी साधी बनवली आहेस. अहो, ते आई आणि बाबा मसालेदार पदार्थ खात नाहीत म्हणून मी मसाले कमी घातले. असू दे, आता मी ऑफिसमध्ये जाऊन नाश्ता करतो, असं म्हणत तो नाश्त्याच्या टेबलावरून उठला आणि न नाश्ता करता ऑफिसला निघून गेला. सासू सासऱ्यांचा नाश्ता आटोपल्यावर सीमाने वॉशिंग मशीन लावले आणि कपडे वाळवण्यासाठी गच्चीवर गेली. तिला पाहून तिच्या शेजारनी सुद्धा गच्चीवर आली आणि म्हणाली, तुला माहित आहे का, शोरूममध्ये सेल लागला आहे. चल, आपण बाजारात जाऊन कपडे खरेदी करू. मी ऐकलं आहे खूप छान छान कपडे आले आहेत. चल, आपण जाऊ आणि कपडे बघून येऊ. आता त्या दोघींच्या अजून गप्पा चालू होत्या. तितक्यात स्वातीताई यांचा आवाज आला, सुनबाई, अगं सुनबाई, जरा इथे बघू. सासूचा आवाज ऐकताच ती तिच्या शेजारणीला म्हणाली, आज बाजारात जाणं शक्य नाही, घरात भरपूर काम आहे आणि तसंच लग्न सराई चालू आहे, त्यामुळे ब्युटी पार्लरमध्ये कोणी ना कोणी कस्टमर येत असतं. कपडे सुकवून ती जेव्हा खाली पोहोचली तेव्हा स्वातीताई तिला म्हणू लागल्या, माझ्या गुडघ्यामध्ये फार दुखत आहे, कोणतं तरी औषध घेऊन लाव ना माझ्या पायाला. ती लगेचच गेली आणि क्रीम घेऊन आली. सासूबाईंच्या गुडघ्यांना क्रीम लावत होती तितक्यात तिची नजर घड्याळावर पडली. तेव्हा यशला शाळेतून आणायची वेळ झाली होती. ती लगेचच खोलीत गेली आणि स्कूटरची चावी घेऊन यशला शाळेत आणायला गेली. शाळेतून येताना यश तिच्या मागे बसला आणि तिला सांगू लागला, आई, उद्या सायन्स आणि गणित विषयाची परीक्षा होणार आहे, कृपा करून माझी तयारी करून घे. ठीक आहे बाळा, घरी पोहोचल्यानंतर शाळेचे कपडे बदलून जेवून घे, मी तुझ्या अभ्यासाची तयारी करून घेईन. घरी पोहोचल्यावर तिने यशला जेवण वाढलं. तेव्हा यश म्हणू लागला, आई, मला ही भाजी आवडत नाही, माझ्यासाठी तू पावभाजी बनव. अरे, या भाजीत काय वाईट आहे? कालच मी तुझ्या सांगण्यावरून सांबर आणि डोसा बनवला होता. आता प्रत्येक दिवशी मी तुझ्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकत नाही. आईची गोष्ट ऐकून यश नाराज होऊन स्वतःच्या खोलीत निघून गेला आणि त्याच्या वडिलांना फोन करून बाजारातून पावभाजी आणण्यास सांगितले. काही वेळात तिच्या ब्युटी पार्लरमध्ये कस्टमर आले. तेव्हा ती तिचं काम करण्यात व्यस्त झाली. तितक्यात तिच्या मोबाईलवर घंटी वाजली. तिच्या मोबाईलवर प्रशांतचा फोन आला होता. फोन उचलताच प्रशांत म्हणाला, काय सीमा, यश बाहेरची पावभाजी खाण्यासाठी हट्ट करत आहे. तू घरात दिवसभर बसून असतेस, कमीत कमी मुलाच्या आवडीच्या गोष्टी बनवत जा. आणि हो, अजून एक गोष्ट सांगतो की आज संध्याकाळी माझे काही मित्र घरी येतील, तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी उत्तम नाश्त्याचा बेत बनव, असं सांगून त्याने फोन ठेवून दिला. लवकरात लवकर स्वतःचं काम संपवून ती संध्याकाळच्या तयारीला लागली. प्रशांत आणि त्याचे मित्र येण्याआधी तिने त्यांच्यासाठी गरम गरम समोसे आणि भजी बनवून ठेवली. सर्व मित्र आपापसात गप्पा मारण्यात व्यस्त होते. तेव्हा प्रशांत म्हणाला, काय सांगू तुम्हाला, आजकाल महागाई इतकी वाढली आहे की खर्च थांबायचं नावच घेत नाहीत. त्यावेळेस सीमा चहा आणि समोसे आणण्यासाठी आतमध्ये गेली. तेव्हा प्रशांतचा एक मित्र म्हणाला, काही बोलू नकोस मित्रा, वहिनी सुद्धा घरातला खर्च भागवण्यात तुझी मदत करत असतील. ब्युटी पार्लरमध्ये त्यांची चांगली कमाई होत असेल. तेव्हा प्रशांत म्हणाला, काहीच मदत होत नाही. ओठांवरचे केस काढून जर घरातले खर्च भागू लागले तर आपलं काम संपलं समज.
नवऱ्याच्या अशा गोष्टी ऐकून तिच्या छातीत धस्स झालं. तिला असं वाटू लागलं की कोणीतरी तिच्या आत्मसन्मानाची खिल्ली उडवली आहे. अगं सीमा, थोडीशी भजी घेऊन ये, असं म्हणत प्रशांत परत त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारू लागला. स्वतःच्या अश्रूंना मोठ्या कष्टाने लपवून ती सर्वांसाठी भजी घेऊन आली आणि सर्वांना देऊ लागली. त्यानंतर स्वयंपाकघरात येऊन परत रात्रीसाठी भाजी बनवू लागली. तिच्या डोळ्यातील अश्रुधारा लगातार वाहू लागल्या. त्यावेळी जशी कुकरची शिट्टी वाजली तेव्हा ती स्वतःलाच बोलू लागली, माझ्यापेक्षा हा प्रेशर कुकरच बरा आहे. कमीत कमी हवा भरल्यानंतर त्याला काढून टाकतो. तिथे सासू खोलीत बसून बडबड करू लागल्या, काय माहिती सून कुठे निघून गेली. माझी औषधे घेण्याची वेळ झाली आहे आणि पाण्याची बॉटल पूर्णपणे रिकामी झाली आहे. तेव्हा आबासाहेब म्हणाले, सकाळपासून बिचारी काम करत आहे आणि आता पाहुणे आले आहे, तू स्वतः उठून तुझी बॉटल भरू शकतेस. तेव्हा त्या म्हणू लागल्या, हो हो, तुमची सून तुम्हाला बिचारी वाटते. इथे माझे गुडघे मोडून चालले आहे, त्याचं काय. अगं इतकं रागू नकोस, पाणीच हवंय ना तुला, मग मी उठून तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. इतकं म्हणून आबासाहेब पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेले. त्यांनी सीमाला रडताना पाहिलं. ते सुनेच्या डोळ्यातील अश्रू पाहून मनातल्या मनात दुःखी होऊ लागले. त्यांना योग्यरित्या माहीत होतं की दिवसभर जबाबदारीच्या गर्दीत दळत असतानाही सीमाला भावना आणि इज्जत दुखावली जात आहे. आबासाहेबांच्या मनात एक विचार आला, संपूर्ण घराला सांभाळणारी आणि घरातल्या प्रत्येक सदस्यांची सेवा करणारी, नेहमी तत्पर राहणारी आणि तसेच त्यांच्या सुखदुःखाची काळजी घेणारी त्यांची सून साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. परंतु कुटुंबातील सर्वजण तिच्या सेवाभावाची आणि कामांना महत्त्व देण्यासाठी स्पष्टपणे नजरअंदाज करत आहेत. सासऱ्यांना पाहताच ती अगदी सामान्य होण्याचं नाटक करू लागली आणि म्हणाली, कांदा खूप तिखट होता त्यामुळे डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. द्या, इथे मी बॉटल भरून देते. पण नेहमी शांत राहणारी आणि सर्व काही सहन करणारी ती आज तिच्या निर्णयावर ठाम होती की ती तिच्या वाट्याचा मान नक्की मिळवणार. अशा प्रकारचं गुदमरून जगणं आता तिच्यासाठी फार कठीण होऊ लागलं. सर्व काम संपल्यानंतर रात्रीचे 10 वाजले. ती तिच्या खोलीत गेली आणि प्रशांतला म्हणाली, अहो मी विचार करत आहे की 1 महिन्यासाठी माहेरी जावं. 1 महिन्यासाठी? तिची ही गोष्ट ऐकताच तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला, पण का? त्यावर ती म्हणाली, मला ब्रेक हवाय. तेव्हा तो हसत हसत म्हणाला, तुला ब्रेक हवाय का? मी ब्रेक घेऊ शकत नाही का? असं ती रागाने म्हणाली. तेव्हा प्रशांत म्हणाला, म्हणजे तू घरात काही काम करतेस का? संपूर्ण दिवसभर घरातच असते? हो, मी घरात असते ना, म्हणूनच मला ब्रेक हवाय. मी माझ्या माहेरी जाऊन मला महिनाभर माझ्याप्रमाणे आयुष्य जगायचं आहे. मला फिरायचं आहे, शॉपिंग करायचं आहे, माझं मन जे म्हणेल ते मला सर्व काही करायचं आहे. असं म्हणत तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. तितक्यात प्रशांत म्हणाला, तुला कोणी काही म्हणाला आहे का? ती म्हणाली, का? मी ब्रेक घेऊ शकत नाही का? मी खूप थकली आहे आणि काही दिवसांसाठी मला सर्व कामांपासून सुट्टी हवी आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर नुसती काम करत असते, सर्वांच्या आरामाची काळजी घेते. कोणीही मला उलटून विचारत सुद्धा नाही की तू जेवलीस का, आराम केलास का? आता मी ब्रेक बद्दल बोलत आहे तर लगेच तुम्ही मला प्रश्नावर प्रश्न विचारू लागलात. सीमाला खूप राग आला होता. अगं, तुला फिरण्यासाठी आणि शॉपिंग करण्यासाठी कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये लागतील, पण माझ्याकडे इतके पैसे नाहीत. त्यावर ती म्हणाली, मला नको आहेत तुमचे पैसे. ओठांवरचे केस आणि आयब्रो करून कदाचित मी घरातील खर्च भागू शकत नाही, पण माझ्याकडे इतके पैसे आहेत की मला तुमच्यासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. तेव्हा तो तिला म्हणू लागला, तू त्या गोष्टीवर नाराज झाली आहेस का? मी माझ्या मित्रांसोबत मस्करीमध्ये म्हणत होतो. तेव्हा ती म्हणाली, पण मी मस्ती करत नाही आणि ही गोष्ट हसण्यात घेण्यासारखी नाही. ती रागात प्रशांतला या सर्व गोष्टी म्हणाली आणि कुश बदलून झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती नाश्ता बनवत होती तेव्हा प्रशांत तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, नाश्ता खूप चांगला बनवला आहेस. पण सीमाने त्यावर काहीच प्रत्युत्तर दिले नाही. त्यानंतर तो परत घाबरत म्हणू लागला की अगं सीमा, तू रात्री जी म्हणत होतीस. तितक्या सीमाने त्याला थांबवलं आणि म्हणाली, मी परवा सकाळी माहेरी जाण्यासाठी निघणार आहे. हे शब्द ऐकताच प्रशांत किचनमधून बाहेर पडला आणि त्याच्या मुलाला म्हणाला, अरे यश, लवकर ब्रेकफास्ट संपव, मी तुला शाळेत सोडण्यासाठी येत आहे. त्यावर यश म्हणाला, अहो बाबा, पण दररोज तर शाळेत मला मम्मी सोडा येते. बाबा, ती आज सोडायला येऊ शकत नाही का? संध्याकाळी जेव्हा प्रशांत ऑफिसवरून घरी आला तेव्हा सीमाने तिच्या सासू सासऱ्यांना सांगितलं होतं की ती माहेरी जाणार आहे. तेव्हा तिचे सासरे म्हणाले, ठीक आहे मुली, जर तुला तुझ्या माहेरी जायचं असेल तर आम्ही तुला रोखणार नाही. तेव्हा तिची सासू म्हणाली, तू गेल्यानंतर घर कोण सांभाळणार? तेव्हा सीमा म्हणाली, आई, मी फक्त 1 महिन्यासाठी माहेरी जाणार आहे. तसंही मी घरात इतकं महत्वाचं काम थोडी करते आणि माझ्यामुळे कोणतं काम होण्यापासून थांबणार आहे का? आणि तसंही मी 1 महिन्यानंतर येणारच आहे. इतकं म्हणून ते स्वयंपाकघरात निघून गेले. तेव्हा यश म्हणाला, माझा नाश्ता कोण बनवेल?
मला डब्बा कोण भरेल आणि माझ्या घरचा अभ्यास कोण करून घेईन? माझी परीक्षा जवळ येत आहे. तेव्हा आबासाहेब काही वेळ विचार करून म्हणाले, मला चहा कोण आणून देणार? माझ्या औषधांची काळजी कोण घेणार? तेव्हा लगेच स्वातीताई त्यांच्या तोंडातून निघालं, घराची साफसफाई, भांडी, लादी, स्वयंपाक हे सर्व कोण करणार? हा विचार करत सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीसारखं तिच्या कामात व्यस्त होते आणि घरातील बाकीचे सर्वजण हॉलमध्ये बसले होते. एक कागद आणि पेन हातात घेऊन प्रशांत हिशोब करू लागला. स्वयंपाक बनवण्यासाठी कूक लावावी लागेल, घरातील साफसफाई करण्यासाठी एक बाई आणि भांडी घासण्यासाठी दुसरी बाई लावावी लागेल, तसेच कपडे धुण्यासाठी आणि इस्त्री करण्यासाठी धोबीला खर्च द्यावा लागेल. तितक्यात यश म्हणाला, माझ्या अभ्यासासाठी मला ट्युशन लावावं लागेल. आधी मम्मी माझा अभ्यास घ्यायची. तेव्हा स्वातीताई हळूच म्हणाल्या, माझ्या पायांची मालिश करण्यासाठी कोणीतरी लावावं लागेल. या सर्व गोष्टीचा हिशोब लावताच प्रशांत डोकं पकडून बसला आणि म्हणाला, कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये या गोष्टीमध्ये आपल्याला खर्च करावा लागेल. तेव्हा आबासाहेब म्हणाले, मला असं वाटतं की हे पैसे तुझ्या अर्ध्या पगारा इतके आहेत आणि आपली सून संपूर्ण महिनाभर इतका पैसा वाचवते आणि तसेच ब्युटी पार्लरमधून जे पैसे कमावते ते वेगळेच. ही गोष्ट ऐकताच प्रशांतला पश्चाताप होऊ लागला. तो सीमाजवळ आला आणि म्हणाला, मी सर्वांच्या वतीने तुझी माफी मागतो. तू आम्हा सर्वांसाठी इतकं काही करतेस या गोष्टीची मला जाणीव नव्हती. मला असं वाटायचं की हे घर फक्त मी चालवतो, पण खरं सत्य हे आहे की तुझ्याशिवाय या घरातील एक काडी सुद्धा हलू शकत नाही. पण मी तुला माहेरी जाण्यासाठी रोखणार नाही, कारण आम्ही तुझ्यावर खूप अन्याय करून बसलो आहे. आता तसंच होईल जशी तुझी इच्छा आहे. घरातील सर्व काम संपल्यानंतर ती तिच्या सासूच्या खोलीत गेली आणि कोणत्या औषधे कोणत्या वेळेस घ्यायची आहे हे ती सर्व त्यांना समजावून दिली. रात्रीपर्यंत तिने तिची बॅग भरून ठेवली. सकाळी यशला तयार केल्यानंतर जेव्हा ती बस स्टँडवर जाण्यासाठी रिक्षात बसली तेव्हा सर्वांचं मन भरून आलं, कारण ती याआधी जेव्हाही माहेरी जायची तेव्हा फक्त 1 किंवा 2 दिवसासाठी. आता 1 महिना तिच्याशिवाय हे घर कसं चालेल या गोष्टीचा विचार करून सर्वजण चिंतेत होते. तुम्ही सर्वजण तुमची काळजी घ्या असं म्हणत ती रिक्षामध्ये बसून निघून गेली. नाश्ता बनवण्यासाठी जेव्हा स्वातीताई स्वयंपाकघरात गेल्या तेव्हा त्या पूर्णपणे घामाने भरून गेल्या. यशला शाळेत जायचं होतं आणि प्रशांतला ऑफिसमध्ये. यासाठी स्वातीताई यांनी नाश्ता बनवून ठेवला, पण यशला आणि प्रशांतला सीमाशिवाय भूक नव्हती. टेबलवर अर्धवट नाश्ता सोडून दोघेही निघून गेले. आबासाहेब सुद्धा उदास होऊन कसंबसं जेवण जेवण्यासाठी तयार झाले. सर्वांना सीमाशिवाय ते घर खायला उठत होतं. सर्वजण असताना सुद्धा त्या घरात एकटेपणा जाणवत होता. चल यश, मी तुला शाळेत सोडून येतो असं म्हणत त्याने जसा दरवाजा उघडला तेव्हा आश्चर्यचकित झाला. त्याच्यासमोर सीमा उभी होती. तू परत आलीस असं म्हणत प्रशांतच्या डोळ्यात पाणी आलं. मी तुम्हा सर्वांना सोडून राहण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी माहेरी जाऊ शकली नाही. हे ऐकताच प्रशांतच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो लगेचच तिचं सामान घेऊन आतमध्ये आला. तिला पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आला. सासू म्हणू लागल्या, मुली तुझ्याशिवाय आम्ही 1 महिना तर काय 1 तास सुद्धा काढू शकत नाही. आज पहिल्यांदा तिच्या सासूच्या तोंडून मुलगी हा शब्द ऐकून तो हैराण झाली. तेव्हा सीमाने विचारलं, तुम्ही सर्वांनी नाश्ता केला की नाही? मला माहित आहे कोणीही घरात काही खाल्लं नसेल. मी लगेच सर्वांसाठी जेवण बनवते असं म्हणत सीमा स्वयंपाकघरात जाऊ लागली. तेव्हा स्वातीताई उठून उभ्या राहिल्या आणि अगदी प्रेमाने तिचा हात पकडून तिला सोप्यावर बसवत म्हणाल्या, आजचा नाश्ता मी बनवून तुला भरवेन, तू इथेच बसून राहा. यश म्हणू लागला, आणि मी सर्वांना जेवण वाढण्याचं काम करेल. सीमा प्रशांतला म्हणाली, अहो तुम्हाला तर ऑफिसला जायचं होतं ना, आणि यशला शाळेत. माझी अर्धांगिनी घरी परत येण्याच्या आनंदात आम्ही आज सर्वजण घरीच राहणार आणि दिवसभर तुझ्या सेवेसाठी हजर राहणार आहोत असं तो हसत हसत म्हणाला आणि यश आनंदाने नाचू लागला. आज संपूर्ण घर आनंदाने चमकू लागलं. तेव्हा सीमाच्या बाजूला बसलेले आबासाहेब म्हणाले, बघितलंस ना मुली, माझ्या युक्तीने आज चांगलंच काम केलं. 2 दिवसातच सर्वजण अगदी सरळ झाले. त्यावर सीमा हसत हसत म्हणाली, थँक्यू बाबा, तुमची युक्ती खरंच खूप काम करून गेली आणि घरात महत्त्वाचे बदल झाले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.